आईंना आदर्श माता पुरस्कार दिला आणि आपल्यामुळं मला ज्यांनी घडवलं, ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी स्वतःची आई वडील तर महाराजांना माहिती लवकर गेले, त्यानंतर प्रत्येक निर्णय असेल, प्रत्येक गोष्ट असेल, ती सगळी आईने आम्हाला, मी अवघ्या 23 वर्षाचा होतो, माझ्यापेक्षा बहीण लहान, माझ्या त्यापेक्षा अमर लहान, आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घडत असताना आम्हाला घडवण्याचं, आमच्यावरती संस्कार, आम्ही आज निर्व्यसनी आहोत त्याचं काम माझी आई, कारण आम्हाला त्या ठिकाणी व्यसन नाही करायचं हा संदेश आमच्या आईने. मग अनेक गोष्टीचे अनेक प्रलोभनं आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात, भेटतात, परंतु त्या कुठल्याही चुकीच्या बाजूला जायचं नाही, ही शिकवण माझ्या आईने मला त्या ठिकाणी नेहमी दिली आणि त्या शिकवणीवरती त्या ठिकाणी आम्ही चालत राहिलो. म्हणून आज लोकांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या समोर उभा राहिलोय. ती म्हणजे माझ्या आईने घातलेले संस्कार. माझ्या तिने ज्या ज्या वेळी आम्ही चुकलो त्या वेळी आम्हाला तिथं कडक शासन असेल, आम्हाला तिथं कान धरून सांगायचं असेल. आणि मला आठवतंय, मी आमदार झाल्यानंतर आईंना ज्या वेळेस प्रतिक्रिया विचारली पत्रकारांनी, त्यावेळेस आईंनी एकच प्रतिक्रिया दिली की आता जसं लोकांचं काम करतंय तसंच कायम करत राहा. म्हणजे त्यांना जी भावना होती ती इतकी निखळ होती, आणि आई एवढं प्रेम, आई एवढं दुसरं कोणीही करू शकत नाही. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखूं तेरी सूरत, जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए.